तथागत भगवान गौतम बुद्ध, माझे आदर्श बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांना विनम्र अभिवादन। मी अविनाश टिपले, सामाजिक कार्यकर्ता तथा स्वतंत्र पत्रकार, चंद्रपूर। मी माझं मत बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा बुद्ध धम्म या विषयावर मांडण्याचा प्रयत्न करतो। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशातल्या तमाम लोकांना खऱ्या अर्थानं योग्य दिशेने नेण्याच्या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला विजयादशमी या दिवशी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली। भंते चंद्रमणी महास्तवीर यांच्या हस्ते बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि स्वतः 22 प्रतिज्ञा घेतल्या। त्याचबरोबर 5 लाख लोकांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली आणि 22 प्रतिज्ञा दिल्या। बाबासाहेब आंबेडकर 21व्या प्रतिज्ञेत असं म्हणतात की आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो, आणि 22व्या प्रतिज्ञेत असं म्हणतात की इतप्पर बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी ती प्रतिज्ञा करतात। याचं कारण काय? खरं तर या देशातला प्रत्येक माणूस खऱ्या अर्थाने बुद्धाच्या विचाराने चालायला लागला तर या देशातला प्रत्येक माणूस हा खऱ्या अर्थानं सुखी होईल, हा बाबासाहेब आंबेडकरांचा ठाम विश्वास होता। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म हा स्वीकारला आणि 5 लाख लोकांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली। 16 ऑक्टोबर 1956ला चंद्रपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 लाख लोकांना, हिंदू धर्मातील लोकांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली आणि 22 प्रतिज्ञा दिल्या। स्वातंत्र्य, समता, बुद्धभाव आणि न्याय या तत्वावर आधारित असलेला बुद्ध विचार हा खऱ्या अर्थानं लोकाला कळला पाहिजे, आणि तो जर कळला तर या देशातला प्रत्येक माणूस सुखी झाल्याशिवाय राहणार नाही। त्रिशरण, पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि 10 पारमिता या संदर्भात जर का आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की जे पंचशील आहे, हे पंचशील जे तत्व आहे या देशातल्या प्रत्येक माणसासाठी ते लागू आहे। मग तो कोणताही माणूस असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, कारण ते तत्व जे आहे त्या तत्वामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे काय? मी प्राणीमात्राची हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, आणि मी दारू किंवा मद्य व्यसन करणार नाही, अशा प्रकारे पंचशील आहे। आणि हे पंचशील या देशातल्या प्रत्येक माणसाने जर का पालन केलं तर मला असं वाटते की माणसामध्ये असलेला भेद, माणसामध्ये असलेला द्वेष, अहंकार, माणसामध्ये असलेला स्वार्थ, माणसामध्ये असलेली कटुता ही नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही, आणि माणसं बंधुभावाने, समतेने वागल्याशिवाय राहणार नाही, आणि खऱ्या अर्थानं त्या सर्व लोकांना स्वातंत्र्य मिळेल ही बाबासाहेब आंबेडकरांची धारणा होती। आणि म्हणून पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग आणि 10 पारमिता हा बुद्धाचा विचार सांगत असताना बाबासाहेब आंबेडकराला जे अपेक्षित होतं, या देशातल्या लोकांनी या सामान्य माणसावरती जो अन्याय अत्याचार केलेला होता, हा अन्याय अत्याचार खऱ्या अर्थानं माणसाला माणूस पण नाकारणारा होता।
की ज्यामुळे ज्या धर्मामध्ये जी माणसं जन्मास आली, म्हणजे ती हिंदू धर्मीयच जी का माणसं होती, त्यांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नव्हता. सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्याचा अधिकारसुद्धा नव्हता. शिक्षणाचा अधिकार नव्हता. म्हणजेच माणसाला माणूसपण नाकारण्यात आलेलं होतं. आणि म्हणून माणसाला माणूसपण मिळावं या सर्व अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तड्याचा सत्याग्रह केला. काळेराम मंदिरांचा सत्याग्रह केला. परंतु जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांनी या सर्व लोकांना, या अस्पृश्य लोकांना नाकारलं. मंदिरात प्रवेश नाकारला, पाणी पिण्याचा अधिकार नाकारला. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935ला येवले या ठिकाणी घोषणा केली, प्रतिज्ञा केली की मी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही. ही त्यांनी केलेली प्रतिज्ञा 14 ऑक्टोबर 1956ला विजयादशमीच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या ठिकाणी धम्मदीक्षा घेऊन ती पूर्ण केली. हा धम्म जर का खऱ्या अर्थानं लोकांना कळला तर लोकांचा सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, शारीरिक आणि मानसिक उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की भारतीय दंड संहितेमध्ये पंचशील दिलेलं आहे. जी माणसं पंचशिलेचं पालन करणार नाही त्यावरती भारतीय दंड संहितेप्रमाणे गुन्हा दाखल होण्याचं प्रावधान आहे. ज्याप्रमाणे पानातिपाता वेरमणी सिक्कापदम समादयामी, याचा अर्थ मी प्राणीमात्राची हिंसा करणार नाही, आणि हिंसा जर केली अर्थातच माणसाची सुद्धा करणार नाही, आणि हिंसा जर केली तर त्यावरती कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल होतो आणि त्याला सजेचं प्रावधान आहे. त्याचबरोबर अदिन्नदाना वेरमणी सिक्कापदम समादयामी, कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्कापदम समादयामी, याचा अर्थ असा की एखाद्या माणसाने चोरी केली असेल तर त्यावरती चोरीचा गुन्हा दाखल होतो आणि त्याला सजेचं प्रावधान आहे. एखाद्या माणसाने व्यभिचार केला असेल तर त्याच्यावरती व्यभिचाराचा, बलात्काराचा गुन्हा दाखल होतो आणि त्याला सजेचं प्रावधान आहे. एखाद्या माणसाने फसवणूक केली असेल, मुसावादा वेरमणी सिक्कापदम समादयामी, याचा अर्थ असा की फसवणूक करणार नाही, खोटे बोलणार नाही, आणि खोटे बोलून जर फसवणूक केली असेल तर त्याच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल होतोय. सुरामेरय्य मद्य पमादठाणा वेरमणी सिक्कापदम समादयामी, म्हणजे मी दारू आणि मद्य कोणतेही प्राशन करणार नाही, आणि केलं तर त्याच्या हातून चुकीचं काम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे त्याच्या हातून हिंसा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, व्यभिचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, भांडण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल आणि मग त्याला सजा होईल. म्हणजे या देशातला प्रत्येक माणूस हा योग्य दिशेने जावा, चांगलं जीवन जगावं, बंधुभाव निर्माण व्हावा, या सर्व अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा विचार हा या देशातल्या प्रत्येक माणसाला दिलेला आहे. पण त्यांना, काही लोकांना खऱ्या अर्थाने तो कळला नाही, म्हणून समस्या निर्माण झालेली आहे. समजा एखाद्या माणसाने चोरी केली असेल आणि त्याच्यावरती चोरीचा गुन्हा दाखल झाला असेल तर काय होईल? जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की त्यांचे जे मुलं बाळं आहे, त्यांचे जे कुटुंब आहे, त्यांची जी पत्नी आहे, त्या पत्नीला, मुलाबाळाला हा चोरांचा पती, हा चोरांचा बाप म्हणून लोक टार्चर करतील. लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे मुलांच्या शिक्षणावरती परिणाम होईल. म्हणजेच त्याच्या पत्नीला त्याची जमानत घ्यावी लागेल, म्हणजे त्याचं आर्थिक नुकसान होईल. समाजामध्ये प्रतिष्ठा कमी होईल, कारण हा चोराचा बाप आहे. म्हणून काय होईल की मुलांची प्रतिष्ठा कमी होईल, त्याची प्रतिष्ठा कमी होईल, पत्नीची प्रतिष्ठा कमी होईल, म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा जाईल. म्हणजे त्याचं आर्थिक नुकसान झालं, सामाजिक नुकसान झालं, कुटुंब रसातळाला लागलं, म्हणजे कौटुंबिक नुकसान झालं. त्या महिलांची, त्याच्या पत्नीची, त्याच्या आईवडिलाची मानसिक स्थिती खराब होईल, म्हणजे त्याच्या आरोग्यावर परिणाम होईल, म्हणजे त्याचं शारीरिक नुकसान झालं.
शारीरिक नुकसान झाल्यामुळे त्याचं मानसिक खच्चीकरण होईल, म्हणजे मानसिक नुकसान होईल, म्हणजे त्या माणसाचं शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिक नुकसान होईल. हे सगळं होऊ नये आणि या सर्व अर्थानं या देशातला प्रत्येक माणूस हा बंधुभावाने राहिला पाहिजे, सुखी झाला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हा बुद्धाचा विचार या देशातल्या प्रत्येक माणसाला दिलेला आहे. तो विचार आम्हाला खऱ्या अर्थानं कळला पाहिजे. आपण पाहतोय भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 25मध्ये धार्मिक स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे आचार विचार वागण्याचा, लहाण्याचा, बोलण्याचा अधिकार आहे. परंतु बोलत असताना इतरांच्या भावना, इतरांवरती आघात होणार नाही अशा प्रकारचं आम्ही वक्तव्य केलं पाहिजे. आणि तशा प्रकारचं स्वातंत्र्य भारतीय संविधानाने आर्टिकल 25मध्ये दिलेलं आहे. आर्टिकल 19मध्ये भाषण स्वातंत्र्याचा अधिकार आहे. हा भाषण स्वातंत्र्याचा अधिकार या देशातल्या प्रत्येक माणसाला आहे. परंतु आपल्या बोलण्यामुळे इतरांचं नुकसान होणार नाही, दोन समाजामध्ये द्वंद्व होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी आपली आहे. म्हणजे प्रत्येक माणसाला राज्यघटनेप्रमाणे वागावं लागेल, काम करावं लागेल, तरच आपण खऱ्या अर्थानं बुद्धाच्या विचाराशी निगडीत काम करत आहोत असा त्याचा अर्थ होईल. आपण पाहतोय की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या लोकांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली, ज्या दीक्षाभूमीवरून बुद्ध धम्माची दीक्षा दिली, त्या ठिकाणी भाषण देत असताना त्या माणसाने, भाषण देणाऱ्या प्रत्येक माणसाने असं ठरवलं पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी 21व्या प्रतिज्ञेत असं म्हटलं, आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. आणि 22व्या प्रतिज्ञेत असं म्हणतात की तत्पर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन. ह्या दोन प्रतिज्ञा अत्यंत महत्त्वाच्या आहे. त्यामुळे त्या दीक्षाभूमीवर भाषण देत असणाऱ्या प्रत्येक माणसाने खऱ्या अर्थानं बुद्धाच्या विचाराशी समरस होऊन, बुद्धाचा विचार आत्मसात करून खऱ्या अर्थानं बुद्ध विचार लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर का आपण त्या ठिकाणी बोलणारा जर वक्ता बाबासाहेब आंबेडकरांनी 5 प्रतिज्ञा ज्या आहे, देवादेवीला नाकारणाऱ्या ज्या प्रतिज्ञा आहे, बोलणारा वक्ता जर खऱ्या अर्थानं बुद्धाच्या विचाराशी निगडीत नसेल, देवदेवीला मानणारा असेल, तर खऱ्या अर्थानं त्या दीक्षाभूमी बुद्धाचा विचार जातो आहे का याचं आत्मपरीक्षण आयोजकांनी केलं पाहिजे. आणि जर तो माणूस खऱ्या अर्थाने त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करीत असेल किंवा जाण्याचा त्यांचा संकल्प असेल, अशाच लोकाला त्या ठिकाणी बुद्धाचा विचार बोलण्यासाठी पाचारण केलं पाहिजे. कारण हा जो बुद्ध आहे, हा बुद्ध माणसाच्या कल्याणासाठी विचार देणारा हा बुद्धाचा विचार आहे. जर आपण त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर सांगत असेल आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले जो 22 प्रतिज्ञा आहे त्याचं जर उल्लंघन करीत असेल, याचा अर्थ असा की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली धम्मक्रांती खऱ्या अर्थानं आम्हाला कळली नाही असा त्याचा अर्थ होतो आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर लोकांपुढे मांडत असताना काय खरं आणि काय खोटं लोकांपुढे संदेश देत असताना आम्हाला त्या दिशेने खऱ्या अर्थाने समजलं पाहिजे. आणि जर का आम्हाला समजलं नाही तर मात्र बाबासाहेब आंबेडकरांचा विचार लोकांपर्यंत खऱ्या अर्थानं जाणार नाही. आणि म्हणून आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश समजून घेतला पाहिजे. तो संदेश जर का आम्ही समजलं तर मला असं वाटतं की या देशातला प्रत्येक माणूस खऱ्या अर्थानं सुखी येईल. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय हे संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये आपण वाचतोय, दिलेलं आहे. हे भारतीय संविधानामध्ये आहे. मग स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि हे स्वातंत्र्य चिरकाल टिकवायचं असेल तर तुम्हाला समतेने वागावं लागेल, तुम्हाला बंधुभावाप्रमाणे राहावं लागेल आणि सर्वांना समान न्याय देण्यासाठी कटिबद्ध असावा लागेल. जर का आपण सर्वांना समान न्याय देण्यासाठी कटिबद्ध नसेल तर आम्ही खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी धम्मक्रांती, बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारं
स्वातंत्र्य, बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी समता, बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा बंधुभाव आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा न्याय खऱ्या अर्थानं आम्हाला समजला नाही असा त्याचा अर्थ होईल. आणि म्हणून जी माणसं त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतात त्या माणसामध्ये द्वेष आणि अहंकार नसतो, आणि ज्या माणसामध्ये द्वेष आणि अहंकार नसतो ती माणसं खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी माणसं असतात, बुद्धाचा विचार समजून घेणारी माणसं असतात. आपण पाहतोय की या देशामध्ये बरीच लोक आहे की जी लोक माणसामध्ये कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. बाबासाहेब आंबेडकरांनी जो बुद्धाचा विचार दिलेला आहे, आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे, सम्यक दृष्टी म्हणजे काय की आमचा जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे इतरांकडे तो योग्य असला पाहिजे, मानवाच्या हितासाठी सुखासाठी असला पाहिजे. आणि जर का तो योग्य असेल तर आमचा संकल्प हा काय असेल, सम्यक असेल. म्हणजे सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प, सम्यक व्यायाम, सम्यक आजीविका, जी माणसं आपलं जीवन योग्य मार्गाने जाण्याचा प्रयत्न करून जगतात ती माणसं खऱ्या अर्थानं बुद्धाच्या विचाराला, बाबासाहेबांच्या विचाराला मानतात असा त्याचा अर्थ आहे. आज आपण पाहतोय की जी माणसं फसवणूक करत असेल, जे संविधानाने जे अधिकार दिले गेलेले ते अधिकार हिसकावण्याचा प्रयत्न करत असेल, याचा अर्थ असा की ती माणसं बुद्धाच्या विचाराला, बाबासाहेबांच्या विचाराला कुठेतरी कलाटणी देण्याचा प्रयत्न करीत आहे असा त्याचा अर्थ होते. आज आपण पाहतोय की संसदेमध्ये 150च्या वरती लोकांवरती अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहे. पंचशील जे काही आपल्याला सांगितलं गेलेलं आहे ते पंचशील भारतीय दंडसंहितेमध्ये दिल्या गेलेलं आहे. म्हणजे जर एखाद्या माणसाने चोरी केली असेल, एखाद्या माणसाने व्यभिचार केला असेल, एखाद्या माणसाने खून केला असेल तर त्याला भारतीय दंडसंहितेप्रमाणे गुन्हे दाखल होतात. म्हणजे याचा अर्थ असा की या देशातल्या प्रत्येक माणसाला हा बुद्धाचा विचार स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही असा त्याचा अर्थ होतो आहे. आणि म्हणून बुद्धाच्या धम्मक्रांतीला कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, हा विचार आम्हाला समजला पाहिजे. म्हणून जी माणसं बाबासाहेबांना आदर्श मानतात त्या माणसाने खऱ्या अर्थानं पंचशिलेचं पालन, आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन हे केलं पाहिजे आणि त्या दिशेने आम्ही जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑक्टोबर 1956ला असं सांगितलं की दर एकाला दीक्षा दिली पाहिजे. म्हणजे प्रत्येक माणसाला खऱ्या अर्थाने बुद्ध विचार कळला, बाबासाहेबांचा विचार कळला तर तो माणूस इतरांना बुद्ध विचार सांगू शकेल आणि तो विचार इतरांपर्यंत, लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकेल. म्हणजे हा भारत खऱ्या अर्थानं बौद्धमय होऊ शकेल ही इच्छा बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केली होती. आणि त्या दिशेने जर का आम्ही वाटचाल केली तर मला असं वाटते की प्रत्येक माणूस हा खऱ्या अर्थाने बुद्ध विचाराने गेला आणि तर मात्र हा देश बुद्ध विचाराशी खऱ्या अर्थाने प्रामाणिक आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी प्रामाणिक आहे असा त्याचा अर्थ होतो आहे. आणि बाबासाहेबाला तेच पाहिजे होतं की स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, अन्याय ही जी तत्त्व आहे ही बुद्धाची तत्त्व आहे. ही तत्त्व जर या देशातल्या प्रत्येक माणसाने अंमलात आणली, उपयोगात आणली तर मात्र या देशातला प्रत्येक माणूस हा सुखी होईल. ही अपेक्षा बाबासाहेब आंबेडकरांची या देशातल्या तमाम राजकीय लोकांकडून होती. परंतु अनेक लोकांवरती जे अलीकडे विधानसभेमध्ये म्हणा किंवा संसदेमध्ये म्हणा अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आपल्याला दिसतात, यावरून भारतीय दंडसंहितेच्या प्रमाणे जी आचरण आहे ते करायला पाहिजे ही माणसं करत नाही आणि म्हणून त्यांच्यावरती ते गुन्हे दाखल होतात. आणि जर बुद्धाचा विचाराप्रमाणे ते वागलेत तर मला असं वाटते बाबासाहेब आंबेडकर हा आणि बुद्ध हा लोकांच्या डोक्यात गेल्याशिवाय राहणार नाही. आणि तो जर गेला तर या देशातला प्रत्येक माणूस सुखी होईल. आणि ती बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी
धम्मक्रांती असेल. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. एज्युकेट, एज्युटेड अँड ऑर्गनाईज. म्हणजे शिक्षण घ्या आणि शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला संघर्ष करायचं आहे. कुणाच्या विरुद्ध? जी माणसं शोषण करतात, अन्याय करतात, अत्याचार करतात, त्यांच्या विरुद्ध संघर्ष करायचा आहे. आणि हा संघर्ष करणारा जो माणूस आहे त्या माणसाने संघटित होऊन खऱ्या अर्थानं काम करायचं आहे. आणि हा जर माणूस खऱ्या अर्थानं संघटित होऊन काम करायला लागला तर या देशातल्या प्रत्येक माणसाला तो न्याय देऊ शकतो. आणि ही न्याय देणारी माणसं निर्माण व्हावी हा बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध धम्म देण्यामागील खरा उद्देश होता. तो उद्देश पूर्ण करण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने तो विचार समजून घेणं गरजेचं आहे. आणि तो विचार समजल्याशिवाय तो माणूस पुढे जाऊ शकत नाही. प्रज्ञा, शील, करुणा. प्रज्ञा म्हणजे ज्ञान, शील म्हणजे नैतिकता, करुणा म्हणजे मैत्रीभाव. म्हणजे एखाद्याकडे ज्ञान असेल पण त्याच्याकडे शील नसेल, नैतिकता नसेल, तर तो ज्ञानाचा उपयोग हा दुरुपयोग करेल आणि सामान्य माणसाला तो न्याय देऊ शकणार नाही. म्हणून शिकलेल्या माणसाकडे शील असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि शील असल्याशिवाय त्याच्यामध्ये करुणा निर्माण होणार नाही, मैत्रीभाव निर्माण होणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी प्रज्ञा, शील, करुणाचा संदेश देणारा बुद्धाचा विचार स्वीकारला. या देशातल्या प्रत्येक माणसाने जर तो खऱ्या अर्थाने स्वीकारला आणि इतरांना सुद्धा देण्याचा प्रयत्न केला, दरेकाला जर दीक्षा देण्याचा खऱ्या अर्थाने प्रयत्न केला, तर या देशातला प्रत्येक माणूस हा बुद्ध विचाराशी समरस होईल आणि हा बुद्ध विचार लोकांपर्यंत नेण्याचा ते प्रयत्न करतील. पण तो विचार समजून घेणे खऱ्या अर्थाने गरजेचं आहे. प्रत्येक माणसामध्ये अनेक काही समस्या असतात. माणसं ज्याप्रमाणे बुद्धाच्या संदर्भात जर का आपण विचार केला तर सिद्धार्थ गौतम हा सिद्धार्थ असताना ज्या रोहिणी नदीच्या पाण्यावरून जो शाक्य आणि कोलियामध्ये जो वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर युद्धामध्ये होणार होतं आणि सेनापतीने शाक्य संघाची सभा बोलावली आणि कोलियांसोबत युद्ध करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यावेळेस सिद्धार्थ गौतमने तो प्रस्ताव नाकारला. सिद्धार्थच्या बाजूला कोणीही आलं नाही आणि सेनापतीच्या बाजूला सगळी लोकं होती. आणि त्यामुळे सिद्धार्थला गृहत्याग करावा लागला. परंतु सिद्धार्थने तो प्रस्ताव युद्धाचा का नाकारला? त्याचं कारण काय होतं की सिद्धार्थ गौतमाला हे माहीत होतं, जर का खऱ्या अर्थाने युद्ध झालं तर शाक्याकडीलही माणसं मरणार आहे आणि कोलियाकडीलही माणसं मरणार आहे आणि त्याच्या कुटुंबियांना प्रचंड असं दुःख होणार आहे. म्हणजे दोन्ही राज्यातील लोकांना दुःखाला सामोरं असं जावं लागणार आहे. आणि ती रक्तरंजित क्रांती झाल्यामुळे लोकांच्या वाट्याला येणारं जे दुःख आहे ते चिरकाल नष्ट न होणारं आहे, द्वेष न संपणारा आहे. आणि म्हणून सिद्धार्थ गौतमाने युद्धाला विरोध केला. हा सिद्धार्थ गौतम खऱ्या अर्थानं आम्हाला कळला पाहिजे. म्हणजेच बुद्ध होण्यापूर्वीच त्यांनी युद्धाची परिणिती काय होतं याची जाणीव सिद्धार्थाला होती आणि म्हणूनच सिद्धार्थ गौतमाने हा विरोध केला. सम्राट अशोकाच्या संदर्भात जर का आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की कलिंगाचं युद्ध झाल्यानंतर सम्राट अशोक हा ते रक्तपात पाहून अस्वस्थ होतो आणि मग त्याच पिरियडमध्ये एक श्रामणेर त्या ठिकाणाहून जात असतो आणि अगदी शांतपणे बुद्धम शरणम गच्छामी असं म्हणत असतो. आणि त्यावेळेस तो सम्राट अशोक त्याला विचारतो त्या श्रामणेरला की बा इथं हे सगळे लोक विभाडत आहे, चिल्लावत आहे, रक्ताचा लोट वाहलेला आहे आणि तू एवढा शांत कसं काय?
तर तो म्हणतो की मी बुद्धाचा विचार स्वीकारलेला आहे, बुद्ध अनुयायी आहे, बुद्धाचा संघाला मी नतमस्तक होणारा एक श्रामणेर आहे आणि म्हणून मी शांत आहे. मग मी काय केलं पाहिजे, मला मार्गदर्शन कर. त्यावेळेस तो श्रामणेर मोगलीपुत्त तिस्स यांच्याकडे सम्राट अशोकाला घेऊन जातो. हा गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतो आणि त्यावेळेस ते मार्गदर्शन करतात की आज तुम्हाला मी दीक्षा देणं शक्य नाही, कारण तुम्ही गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहात. म्हणजे जर का माणसाची स्थिती ही गोंधळलेली असेल, मन हे चलबिचल असेल, तर तो माणूस योग्य दिशेने जाऊ शकत नाही. आणि म्हणून मोगलीपुत्त तिस्साने 10 दिवस त्यांना योग्य असं मार्गदर्शन केलं आणि 10व्या दिवशी त्यांच्यामध्ये मतपरिवर्तन झालं आणि त्या दिवशी त्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. तो दिवस म्हणजे विजयादशमी होय. आणि अगदी त्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला विजयादशमीच्या दिवशी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि लाखो बांधवांना दीक्षा दिली. तो बुद्ध आम्हाला कळला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, रक्तपाताशिवाय, पाण्यासाठी. का? कारण या देशातल्या माणसाला, अस्पृश्य बांधवांना पाणी पिण्याचा अधिकार देखील नव्हता, जी माणसं होती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे सिद्धार्थ गौतमाने हा पाण्याचा प्रश्न रक्तपाताशिवाय मिटवण्याचा प्रयत्न केला, अगदी तोच प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह करून रक्तपाताशिवाय मिटवला आणि अस्पृश्यांना न्याय मिळवून दिला आणि भारतीय राज्यघटनेमध्ये सगळ्यांना समान अधिकार दिला. आणि म्हणून या भारताची राज्यघटना स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय या तत्वावर आधारित आहे. आणि 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणात बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मी ही या देशाचं जे संविधान आहे, कोणत्याही देशाच्या राज्यघटनेमधून उसनवार घेतलं नसून याच देशात निर्माण झालेल्या बुद्धाच्या विचारातून निर्माण केलेलं आहे, असं ते स्पष्ट म्हणतात. आणि 26 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू घटना समितीचे अध्यक्ष यांना हे संविधान सादर करतात. आणि 26 जानेवारी 1950 पासून हे संविधान लागू होतं. 5 जून 1952ला अमेरिकेमध्ये कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी प्रदान केली. आणि ती पदवी प्रदान करत असताना त्यात मेन्शन केलं, भारतातील प्रसिद्ध समाजसेवक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, एक जागतिक विद्वानापैकी एक विद्वान आणि भारतातील प्रमुख नागरिकपैकी एक नागरिक म्हणून ते बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी देत असताना त्या ठिकाणी मेन्शन केलं. याचा अर्थ असा की हा जो विचार आहे, हा विचार बाबासाहेब आंबेडकरांना समजला होता. आणि त्याच वेळेस बाबासाहेब आंबेडकर 1952मध्येच जगामध्ये पोहोचले होते, ज्यावेळेस त्यांनी भारताची राज्यघटना या देशाला दिली. या देशातली राज्यघटना लिहित असताना बाबासाहेब आंबेडकरांना प्रचंड असा त्रास झाला, कारण ज्या देशामध्ये अनेक जाती आहे, अनेक धर्म आहे, अनेक भाषा आहे, अनेक बोलीभाषा आहे, असं असताना देखील बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या लोकांना एकसूत्रामध्ये बांधतात. का? कारण त्यांना बुद्धाचा विचार पटला होता. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या तमाम लोकांना एकसूत्रामध्ये बांधून ठेवलं. आणि म्हणून आपण आज 74 वर्ष झाली तरी गुण्यागुणवंतांनी राहतो आहे, हा विचार आम्हाला समजला पाहिजे. अनेक जाती, अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक माणसं असताना देखील आपण या ठिकाणी जगतो आहे, राहतो आहे, बंधुभावाप्रमाणे राहतो आहे, समतेने राहतो आहे, ममतेने राहतो आहे. त्याचं कारणच असं की बाबासाहेब आंबेडकरांनी हा बुद्धाचा विचार भारतीय संविधानामध्ये दिलेला आहे. आणि भारतीय दंडसंहिता, ज्याला आपण पंचशील असं म्हणतो, ती भारतीय दंडसंहितेमध्ये सुद्धा दिलेलं आहे. ही पंचशील
आणि भारतीय दंडसंहिता जर खऱ्या अर्थानं आम्हाला समजली तर मला असं वाटते या देशातला प्रत्येक माणूस हा माणसाचा कधीही द्वेष करणार नाही, सर्वांसोबत प्रेमाने वागेन, समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल, सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करेल, स्वातंत्र्याला विशेष महत्त्व देईल आणि हे भारत देश हा चिरकाल बुद्धाच्या विचाराचा देश आहे म्हणून जगाला कळेल. कारण आजही आपण पाहतो आहे आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगामध्ये जात असताना हा बुद्धाच्या देशामधून मी आलो आहे असं ते सातत्याने म्हणत असतात. याचा अर्थच असा की जगाला बुद्धाचा विचार पटलेला आहे. हा बुद्धाचा विचार या देशातल्या प्रत्येक माणसाने समजून घ्यावा आणि खऱ्या अर्थानं त्या दिशेने वाटचाल करावी, तरच आम्ही प्रत्येक माणूस हा सुखी होईल, त्याचं आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, शारीरिक आणि मानसिक उत्थान होईल आणि त्या उत्थानाच्या दृष्टिकोनातून तो विचार आम्ही समजून घेणं काळाची गरज आहे आणि त्या दिशेने आम्ही वाटचाल करावी. एवढंच या ठिकाणी मी आव्हान करतो. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध, जय संविधान.